या संतांना बोललेत त्या दिवशी त्यांचं मला तोंड काळं झालेलं आहे. तर वेगळं करण्याची गरज मला तरी वाटत नाही. बरं, काकासाहेब कुलकर्णींकडे जातोय मी. काका, आज समाज माध्यमांवरची आपली भली मोठी पोस्ट मी वाचली. या सगळ्या विषयाला घेऊन आपण देखील आपले विचार व्यक्त केलेले आहेत. पण आता बोलायचंच नाही अशी काही परिस्थिती आहे का? आपण जर बघितलं तर आजचा दिवस अतिशय विचार करणारा आणि संत परंपरेला गालबोट लावण्याचा आजचा दिवस आहे. त्याचं कारण असं आहे की वारकरी म्हणजे कोण? जो नियमित वारी करतो, ज्याच्या तोंडात रामकृष्ण हरी, ज्याच्या तोंडात विठ्ठल विठ्ठल शब्द यावेत, तर त्याच्या तोंडात शब्द काय होते? लवांड्या, तुला बघून घेतो, तुला बघतोच, तुला ठोकतोच. अरे तुम्ही वारकरी म्हणून घेता आणि तुमच्या तोंडात हे शब्द, म्हणजे तुम्ही मुळात वारकरीच नाही. वारकऱ्याच्या आडून तुम्ही जे गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी या ठिकाणी आलेला, पहिल्यांदा मी संग्राम भोसलेंचा निषेध करतो. त्याचं कारण असं आहे, हे काय संग्राम भोसलेंचं, संग्राम भंडारेंचं एका पहिलं वक्तव्य नाही आहे. लॉरेन्स बिश्नोई हा हिंदुत्ववादी असायला पाहिजे, तर तो हिंदुत्ववादी चेहरा होईल, हे त्यांचं पहिलं स्टेटमेंट आहे. नथुराम गोडसेचं ते उघड उघड समर्थन करतात. अहो, या देशामध्ये या देशाचे पंतप्रधान ज्यांचा हे अनुयायी म्हणून बाहेर फिरतात, संग्रामबाबू भंडारे, ते नरेंद्र मोदीजी इतर देशात जेव्हा जातात तेव्हा गांधींच्या चरणी लीन होतात. परंतु आपल्या देशामध्ये त्यांच्या विचारांचे कार्यकर्ते संग्राम भंडारे, नथुराम गोडसे सुद्धा करतात. म्हणजे ही दुटप्पी भूमिका का? हिंदूंना 4-4, 5-5 मुलं जन्माला यावीत, अजब सल्ला देणारे संग्रामबाबू भंडारे, मुस्लिमांबद्दल द्वेष करणारे संग्रामबाबू भंडारे, शाही फेकणं, धक्काबुक्की करणं, मारामाऱ्या करणं, याचं समर्थन हे करून सुद्धा समर्थन करणारे संग्रामबाबू भंडारे यांना वारकरी कोणत्या शब्दांना म्हणावं? माझ्यापेक्षा या ठिकाणी अनेक दिग्गज या ठिकाणी चर्चेला बसलेले आहेत. वारकरीच्या तोंडात कोणते शब्द असावेत? रामकृष्ण हरी, विठ्ठलाया, माऊली, आणि यांच्या तोंडात काय? अरे लवांड्या, तुला बघून घेतो. अरे कोणाच्या तुम्ही त्या कपाळी बुक्का लावलाय, त्या बुक्क्याचा अपमान करताय. डोक्यावरती वारकऱ्यांची तुम्ही टोपी घातली आहे, त्या टोपीचा अपमान करताय. म्हणून आजचा दिवस खऱ्या अर्थानं जय तुकाराम महाराजांचं एक वचन मला ठिकाणी सांगायला आवडेल, जैसी वाणी तैसा नाही त्याचा व्यवहार, त्याची म्हणतो संसार धर. एवढं दुःख वाटतं मला आजच्या दिवशी. खऱ्या अर्थानं वारकऱ्याच्या वेशभूषेमध्ये तुम्ही येताय आणि ज्या पद्धतीनं एका कार्यकर्त्यावर हल्ला करताय. विचाराची लढाई विचारांनी लढली पाहिजे. आणि निश्चितपणे बघा, कदाचित माझं म्हणणं या ठिकाणी निश्चित हेच असेल, तुम्ही जर आजच्या या ठिकाणी लवांडींबरोबर चर्चा केली असती, चर्चेचा मार्ग निश्चितपणे निघला असता. परंतु ज्या पद्धतीनं, हिंसक पद्धतीनं जीवे मारण्यापर्यंत त्यांचा प्रयत्न झाला, याचं समर्थन निश्चितपणे आम्ही करू शकत नाही. या गोष्टीचा पहिल्यांदा धिक्कार व्यक्त करतो काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून. आणि नंबर 2, पुरोगामित्वाची बाजू आम्ही ज्या ज्या वेळेला मांडतो त्याच्या वेळेला यांच्या नाकाला राग का येतो? आमचा नेहमी प्रश्न आहे, ज्या ज्या वेळेला आम्ही खऱ्याची बाजू मांडतो त्यावेळेला तुम्हाला राग का येतो? ही सगळी लोक मनुवाद्याचं समर्थन करणारी लोक आहेत. ही सगळी लोक निश्चितपणे मनुवाद्याचं समर्थन करून निश्चितपणे पुरोगामित्वांना लांब ठेवण्याचं षडयंत्र या लोकांकडनं होतंय. तुम्ही जर आता या महाराष्ट्राचा इतिहास बघितला, या महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये आपण वारकऱ्यांचा आपण इतिहास थोडासा तपासूया. ज्ञानेश्वर माऊलींना कोणी त्रास दिला? या मनुवाद्याने दिला ना. तुकाराम महाराजांना त्रास कोणी दिला? या मनुवाद्याने त्रास दिला. आणि निश्चितपणे या मनुवाद्यांचा आज सुद्धा त्यांचा उद्देश सफल झाला नाही आणि त्यांचं मनुराज्य त्यांना आणायचं आहे. त्यामुळे निश्चितपणे माझी या चॅनलच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना विनंती आहे, पहिल्यांदा या संग्राम भंडारे नामक गुंडाला पहिल्यांदा आवर घातला गेला पाहिजे, यांच्यावर कडक गुन्हे दाखल केले पाहिजे. आणि जे पुरोगामी भाषा करणारे जे लोक आहेत, महाराष्ट्रात खूप कमी लोक आता राहिलेले आहेत, या लोकांना खऱ्या अर्थानं संरक्षण देण्याची वेळ आलेली आहे. आणि निश्चितपणे खऱ्याची बाजू जर मांडणार असेल, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगा, मला आवडेल, माझा जीव जरी गेला निश्चितपणे तरी मी खऱ्याच्या बाजूने मांडेन, खऱ्याच्या बाजूने राहीन. या मनुवाद्यांना मी कधीही जुमानणार